तुम्ही का देव राहिला त्याला आतापर्यंत जिंकून दिला नाही. पुढे सुद्धा देवेंद्र फडणवीस जिंकून द्यायचा नाही. एकही गावचा यशस्वी सोडायचा. भले जी ताकद तुम्हाला प्रचलित वापरा. आणि मी बोललो याचा विचार करून बघा सगळं सत्य आहे का नाही. आपली देखभाल सुद्धा सोडली नाही त्यांनी. त्यांचा हल्ला केला. माता माऊलीच्या डोक्यात आणि छातीत पोटात गोळ्या घातल्या. आता पुन्हा मुंबईला जाताना एका ठिकाणी धक्का लागला आणि एखादी पोराला मुंबईत काही झालं ना, एखाद्या पोराला तरी महाराष्ट्रातला सत्ताधाऱ्यांना आमदार आणि मंत्री घराच्या सुद्धा बाहेर निघायचा नाही. इतका बेकार करायचा राज्य. मुंबईत एकाही पोराला सापड काठी जरी लागली राज्यातले त्यांचे आमदार मंत्र्याचा कार्यक्रम झाला म्हणून सांगायचा. देवेंद्र फडणवीस आपण बघू द्यायचे का. माझ्या एकाही पोराला त्रास होता कामा नाही करा. मुंबई आमचे आणि आम्ही मदत नाही मागत तुम्हाला. आमचा हक्काचा आरक्षण मागतो. देवेंद्र फडणवीसला डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. आणि आता सांगतो उद्यापासून मुंबईची तयारी जोरात सुरू करा. लागायचं नाही. थोडी सोशल चालू द्यायचा. ज्याला आपल्या विरोधात टीका करायची ना 10-12 जणांची येते लैरी करू दे करू दे. त्याला वाटलं पाहिजे मला उत्तर देत नाही मला देते करू दे. ते देवेंद्र फडणवीसची पैदाशी याला आंदोलन संपू द्या. बोलणाऱ्याकडे मन बघू. त्याला वाटत असं आज माझ्याबरोबर बोलत नाही मला भेटत सगळे. मी किती घाण बोललो व्हिडिओ मध्ये तरी काय बोलत नाही. मला भेटत तुला भेट नाही. आज तुला भेट नाही. उत्तर द्यायला अपेक्षा खतरनाक आहे आमचं. आणि याच्या पुढे सांगतो तो यापेक्षा माझ्यावर असे शब्द एकाच शब्दात आयुष्यात सोशल मीडियात पुन्हा येणार नाही. इतके बेकार शब्द. फक्त आज याच्याकडे बोलत नाही. घेऊन ठेव माझ्या गरीबाच्या लेकरांच्या तोंडाला आरक्षणाचा खास आहे. आणि तो मला जाऊ द्यायचा नाही. आणि फडणवीस अशी वाट बघतोय की ह्या बोलणारे जे सोशल मीडियाला आहे याला मी बोलावं म्हणजे मी तिकडच त्याचं लोकून पडत. म्हणून मी घेत द्यायला एकदा आंदोलन 100% यशस्वी व्हावं. तुम्हाला असा पक्षता देणार लेवल ठेवा म्हणून सांगतोय. उगाच बोलत आपण त्या काय तुम्ही भाकर जरी खाली तर मला तू खाला. इतकं बेकार वाटणार त्याच्यानंतर ध्यानात ठेवायचं. सुट्टी देणार नाही एकाला सुद्धा. आपल्याकडे माफ नसते. फक्त शांत याच्यामुळे झालं माझ्या गरीबाच्या लेकराला करोडोंना आरक्षण मिळाले म्हणून मी फक्त तुमचं ऐकतोय येत नाही. तुम्हाला उत्तर द्यायला मला पुढे सरकार नाही. आणि मयाच मराठीचे पोटी इतके नमुने पाहिजे. एका घंट्यात बाजार उठून पण मी म्हणतो शांत राहा म्हणून तुम्हाला वाटतंय आमचं चालतंय. आणि तुम्हाला खाली सपोर्ट कोणाचा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध असणाऱ्यांच्या टोळीचा आहे. इथून पुढच्या काळात तरी आमच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या घाणावल्या तुम्हाला ओळखी तुम्हाला वाटतं आम्हाला जर मिळतंय ते काय असते ती मिळत नाही. ते सगळे आपल्या विरोध हे मराठीच्या अंगावर राहते आणि तुमचा वापर करते. ध्यानात राहूया. तुम्ही नाहीच बदलला तर बघू. पण शेवट जाणला का पुन्हा या गोदापट्ट्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो आजपासून 29 ऑगस्टची तयारी करा. आणि गोदापट्ट्याच्या वतीने महाराष्ट्रातल्या 7 करोड मराठ्यांच्या वतीने देवेंद्र फडणवीसला पुन्हा एक मौका देतो. सुधरा. मराठ्यांच्या आडोपणाचं काम बंद करा. नसता येणारा काळ वाईट असणार एवढं देवेंद्र फडणवीसने लक्षात ठेवावं. आणि तुम्ही आता लगेच स्वागताच्या तयारी लागा. तुम्ही बैठक बोलवली त्याला सगळेजण रूपांतर केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आम्हाला मानतो. धन्यवाद. जय शिवाय. सगळ्यांनी दमाने गावाला जा आणि गावोगावी जागृती सुरू करा. धन्यवाद. जय शिवाय. सर्वांना चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आणि आपले जे काही तरुण मराठा सेवक आहेत त्यांनी 10 मिनिटं थांबायचे, सगळ्या खुर्च्या व्यवस्थित लावायच्या. दादांनी आज जो बैठकीमध्ये संदेश दिलाय तो संदेश मराठ्यांच्या शेवटच्या घरापर्यंत प्रत्येक मराठ्यापर्यंत घेऊन जाण्याचं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आला